नक्कीच श्रीते 11 पुणे या टीमला पराभूत करून एक सामना जिंकला आणि दोन्ही संघ आमने सामने आहेत. बॅटच्या आतली कडा आहे, बिलाल शेखला बीट करून चेंडू झालाय पाठीमागे थर्डमॅनच्या दिशेने. मिळते एकच धाव आहे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात. A1 पवन घेणे वाईड यॉर्करचा वापर केलाय. सुरेख गोलंदाजी अप्रतिम हा चेंडू आपण पाहिलाय. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. मुन्ना पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतायत A1 पवन घेणे. याही मॅच मध्ये ज्याने पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करतायत A1 पवन घेणे. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. करंधुळे आयोजित नगरसेवक चषक 2025 पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, परंतु डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडू फेकलेत गोलंदाज A1 पवनने आणि अवघ्या 4 धावा खर्च करतोय गोलंदाज A1 पवन या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आता मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय. उमेश केणे सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टार्निंग स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर ऋतिक पाटील फार वेगाने येत्या चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते चिकी सिंगल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती महामानव फाउंडेशन मालेगाव या टीमची 6. आमचे अत्यंत जवळचे मित्र व्हॉइस ऑफ बदलापूर मानकिवली राहुलजी चव्हाण सर यांचे इथे आगमन होते. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील नगरसेवक चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विवेक शेलार येत आहेत नवीन गोलंदाज. क्या बात आहे. लॉफ केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत आयुब शेख ने हा झेल पकडलाय. डीप स्वीपर कव्हरला फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. मुन्ना शेख बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज वैभव येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. पार्टनरशिप ब्रेक केली आणि पहिली सफलता प्राप्त करून दिले विवेक शेलारने. पाच षटकांचा सामना आहे. यानंतर अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती असणार आहे की आपण सामने थोडेसे स्पीडअप करायचे आहेत. यापुढील सामना 4 षटकांचा असेल. क्वार्टर फायनल. बॅटची कडा होती, कॅरी होऊ शकलं नाहीये चेंडू. बॉबीला एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 70+ धाव बनवावे लागतील कारण की समोर MUCC ओडिशा संघ आहे. ज्या संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. मिळते अवांतर धावा, धावसंख्या एकने पुढे जाईल. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतो कव्हर पॉईंटला. डीपमधून फिल्डर येतील चेंडूवरती. सुहास पवार फार वेगाने आले होते, एकाच ॲक्शनने चेंडूला फील्ड केलं, फेकी केली तोपर्यंत मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 2ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. करंधुळे आयोजित केडी प्रेझेंट नगरसेवक चषक 2025 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन आपण पाहतोय करंधुळे यांचं. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. बदलापूरचा वंडर बॉय करंधुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि टेनिस विश्वातील तारे सितारे इन ॲक्शनमध्ये आहेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो, तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे नक्कीच लाईव्ह देखील सुरू नव्हतं. मिस टायमिंग आहे. योगेशने प्रयत्न खूप चांगले केले होते, झेलपर्यंत पोचू शकले नाही आहेत आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 10. आमच्या कॉम्बॉक्समध्ये हेलिकॉप्टर शॉट किंग मेकर मी तर म्हणेन श्रेयश कदम आमच्यासोबत आहेत. सकाळी ते आय थिंक 9 ते 9:15 वाजता आले होते. टॉप एज चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार बॉबीच्या बॅटमधून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे महामानव फाउंडेशन मालेगाव या टीमची 1/14. धमाका ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती करण नवीन गोलंदाज या धमाका ओव्हरमध्ये. करणने पहिल्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे त्यामुळेच पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे. कारण की धमाका ओव्हर पहिल्या मॅचमध्ये सुलतान खानने गोलंदाजी केली होती. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये 2-2 फिल्डर आलेत आणि चुकीचं जजमेंट मी तर म्हणेन. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. बॅकअप आहे सूरज केने. धावसंख्या 2ने पुढे जाईल 16. थोडीशी संत आणि सावध सुरुवात, परंतु या धमाका ओव्हरमध्ये नक्कीच जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील कारण की प्लस पॉईंट आहे. जर विकेट गमावली नाही तर जेवढे धावा तुम्ही बनवाल तेवढे धावा डबल होतील. आणि क्या बात आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय फलंदाज वैभवच्या बॅटमधून. वैभव जाधव 22-22 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच ऋतिक पाटील इन ॲक्शनमध्ये आहेत. खऱ्या अर्थाने आयकॉन म्हणून निवड झालेली आहे रायगड प्रीमियर लीग सीझन 1 आणि कालचा दिवस देखील अक्षरशः गाजवला होता. ऋतिक पाटीलने 100+ धाव बनवल्या होत्या, 2 विकेट देखील घेतले होते, परंतु क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये 12 चेंडू आणि 17 धावा डिफेंड केल्या शिवशक्ती कडाव या टीमने. त्यामुळे संघ पराभूत झाला. चेंज द गेम वडवली बी. 500 पेक्षा जास्त प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत.
नक्कीच तांत्रिक बिघाड झाला होता. जसा जसा सामना पुढे जाईल तसे तसे विवर्स देखील वाढत जातील 10 क्रिकच्या माध्यमातून. बावीस षटकार आलाय वैभवच्या बॅटमधून. वैभव जाधव ऑन स्ट्राईक. बॅटच्या टो इनला चेंडू लागतोय. लॉंग ऑनला डीपमध्ये विवेक शेलार आहेत. चांगली फिल्डिंग मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. करण धुळे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक सीझनमध्ये नक्कीच पावसाळी असेल, टेनिस बॉल असेल, 3 ते 4 स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि प्रत्येक वर्षी यशस्वी आयोजन देखील ते करून दाखवत असतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, सूरज केने होते. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 24 धावा. षटकारानंतर चांगलं कमबॅक करण करतायत. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता करणमध्ये आहे आणि अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण करतोय. हाफ ट्रॅकर आहे आणि अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं आणि वळण देखील आपण पाहिलं या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 25. सुलतान खान वारंवार कानमंत्र देत आहेत, कारण की सुलतान खानकडे प्रचंड अनुभव आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. डाऊन दी बॉल. आयुष शेखने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन आणि या धमाका ओव्हरमध्ये विकेट गमावली आहे. त्यामुळे जेवढ्या धावा ते बनवतील तेवढ्याच धावा काउंट होतील. तेजस नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. 4थ्या क्रमांकावरती जेन्युइन ऑलराऊंडर आहे महामानव फाउंडेशन मालेगाव या टीमचा. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स, सुरेख गोलंदाजी, रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मालेगाव टीमची धावसंख्या आहे 25. सलग 2 सामने जिंकलेत. तेजस पाटील आणि सुजित पाटील पुरस्कृत. त्रिशा स्पोर्ट्स, रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या टीमने. आणि तो संघ दाखल झाला आहे 3ऱ्या फेरीमध्ये. क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच या पुढील असणार आहे आणि तो सामना 4 षटकांचा असेल. स्विंग का किंग सुलतान खान येत आहेत. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला फलंदाज बॉबी. ऑफ ब्रेक चेंडू. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर तब्बल 1.5 ते 2 फूट चेंडूने वळण घेतलंय. आतमध्ये आलाय हा चेंडू. आलाय हा डॉट बॉल. पहिला चेंडू ऑफ ब्रेक. ही खासियत आहे सुलतान खान यांची. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. गोलीच्या वेगाने सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पायाने चेंडू अडवलाय, परंतु प्रेक्षक सांगतायत की हा चौकार आहे आणि पंचांचा इशारा देखील चौकार आलाय. ट्वेंटी 29 धावा धावफलकावरती आहेत. काल ग्रामीण गटातील 8 संघ आपण पाहिले. त्या 8 संघातून शिवशक्ती कडाव संघ दाखल झालाय टॉप 4 मध्ये. आज 8 संघ आपण पाहतोय ऑल इंडिया ओपनचे.
त्यामधून 2 सामने जिंकलेत. त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमने पुन्हा एकदा आणि फलंदाज झालाय बाद. फर्स्ट स्लिपमध्ये सुरेख झेल पकडलाय सूरज केने यांनी. लागतोय अजून एक धक्का. सलामीचा फलंदाज बॉबी बॅक टू द पविलियन. 29 या धावसंख्येवरती हा तिसरा फलंदाज गमावलाय. जानी येत आहेत नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती. तेजस आणि जानीला इथून एक चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की 60+ धाव बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅचमध्ये. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. व्हेरिएशन भरपूर आहे. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की प्रचंड अनुभव आहे. स्विंग का किंग ज्याला म्हटलं तर सुलतान खान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केला आहे. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे आहे. एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक या 4थ्या षटकामधील. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. गोलंदाजी खूप चांगली आहे. वेगवान चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत. ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये विवेक शेलार आहेत. लॉंग ऑन सीमारेषेवरती एकच धाव मिळते आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे महामानव फाउंडेशन मालेगाव या टीमची 3 बाद 31 31. पहिला चेंडू यावेळेस डॉट बॉल येतोय. करण आलाय सेकंड स्पेलमध्ये, ज्या करणने धमाका ओव्हरमध्ये धमाकेदार गोलंदाजी केली आणि त्यामुळेच पुन्हा एकदा त्याच्यावरतीच विश्वास दाखवलेला आहे. करण सेकंड स्पेलमध्ये येतोय या अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. धावसंख्या 31. ऑन साईडला पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आयुब शेख जज करतोय आणि सुरेख झेल पकडलाय. मिड विकेट सीमारेषेवरती आयुब शेखने फलंदाज झालाय बाद. तेजस बॅक टू द पविलियन. क्या बात है. अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी. मॅग्निफिसंट गोलंदाजी. लेग ब्रेक हा चेंडू आणि पूर्णपणे शांत ठेवलंय या मॅचमध्ये महामानव फाउंडेशन मालेगाव या टीमला, ज्या संघाने पहिल्या मॅचमध्ये रेड डेव्हिल नोएडा या टीमला पराभूत केलं होतं ओमकार देसाई अँड कंपनीला. अजून एक चांगला चेंडू. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पूर्णपणे सरप्राईज केलंय. चेंडू पडल्यानंतर चेंडू राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज करून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये करणने.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या 35. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यस, चौकार आलाय 5व्या चेंडूवरती. 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नव्हती करणने, परंतु 5व्या चेंडूवरती आलाय चौकार. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ॲड होते स्कोर कार्डमध्ये आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट सेट केलं आहे या मॅचमध्ये MUCC ओडिशा या टीमसमोर महामानव फाउंडेशन मालेगाव या टीमने. सदोतीस धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ शिरगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे परम मित्र अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. ओव्हर टू मॅच. करताना दुपारच्या सत्रानंतर पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा दुसरा दिवस दैदित्यमान 16 करण धुळे प्रेझेंट्स नगरसेवक चषक 2025 हे थरार तुम्हाला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ऑल इंडिया हाफमधील सर्व तारे सितारे आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. हे कौतुक करावं लागेल संपूर्ण करण धुळे यांचं, कारण की आज एका फोनवरती आज एक खेळाडू इथे उपस्थित झालेत त्यांच्या प्रेमा खातीर आणि सातत्याने ऑल ओव्हर इंडिया त्यांचं देखील टूर होत असतं, परंतु आज त्यांच्या प्रेमा खातीर सर्व खेळाडू आज इथे उपस्थित आहेत. एक नामांकित अग्र नामांकित स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नगरसेवक चषक 2025 हे थरार तुम्हाला पाहायला मिळतंय. आज खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्र क्वार्टर फायनलच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. काल देखील आपण पाहिलं ही स्पर्धा ज्यांनी अत्यंत गाजवली अर्थातच कडाव संघानं आणि तो संघ नक्कीच आज देखील इन ॲक्शनमध्ये घेताना पाहायला मिळणार आहे. जाऊया पुनश्च एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. चालू असलेला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला फाईट करत असताना टीम महामानव फाउंडेशन मालेगाव संघ आणि त्या विरोधात फाईट करत असताना टीम MUCC ओडिशा संघ. अग्र नामांकित दोन्ही संघ आमने सामने फाईट करत असताना मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की महामानव फाउंडेशन मालेगाव या संघांनी एक बलाढ्य संघाला पराभूत करून हा संघ इथे उपस्थित झालाय. MUCC ओडिशा म्हटलं तर अग्र नामांकित संघ आहे, त्यामध्ये तारे सितारे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणि खरं आता कौतुक करावं लागेल KD यांचं, कारण की सकाळपासून मी पाहतो भरपूर मोठमोठे तारे सितारे अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इथं. हॅलो, नक्कीच आज खरं आता लाईटीने देखील कमाल केली होती. भरपूर ब्रेक आम्हाला देखील होता. गणेश वारगडे. त्याच दरम्यान आज आपण पाहिलं तर आमच्या कॉम बॉक्समध्ये KG व्लॉग्स देखील उपस्थित आहेत. नुकतंच त्यांचं आगमन झालं. भरपूर बिझी शेड्यूल त्यांचं देखील असतो आणि आज खरं आता व्लॉग देखील कंटिन्यू करतात. आणि नक्कीच नुकतंच आपण पाहिलं तर सिल्वर प्ले बटन देखील त्यांना मिळालंय आणि आय होप लवकरच गोल्डन बटन देखील मिळेल.
बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. दादू बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओड नंबरवर षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय आणि 37 धावांची आवश्यकता फक्त आणि फक्त तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बिलाल शेखला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि नॉन स्ट्राईक एंडला दिनू कांबळे अंबरनाथचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये. येस, मॅच ऑन. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल स्क्वेअर करण्याचा प्रयत्न आडवा बॅटने अलॉंग विथ कार्पेट फिल्डिंगला जवाब एफर्ट चांगले मिळतात. क्रिकेट आहे मित्रांनो, त्याने क्रिकेट तुम्हाला फार चांगलं आजच्या दिवसामध्ये भरपूर पाहायला मिळालं. कारण की बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेले होते. मोठमोठे स्टार येणार त्यांना देखील माहिती होतं आणि आज खेळताना ते देखील इथे उपस्थित झालेत. सर्व प्रेक्षक देखील जोडलेत. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट. बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. बुन बुनचे सागर बनतात, थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि या 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. थोडंसं लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत कारण की 37 धावांचं लक्ष आहे. एक छोटंसं आव्हान बॅटिंग करत असताना टीम MUCC ओडिसा या संघासमोर. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅच आली होती. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप अंपायर देखील आमच्या दिशेने वळतात. येस सर सांगत असताना येस इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाले त्या अवंतराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये बॉल विसवलाय. एक सिंगल मेल स्ट्राईक रोटेट आणि अंबरनाथचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे स्ट्राईक इनला बॅटर. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन अ बोर्ड. दादू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. चांगली गोलंदाजी आज मात्र केली आहे. ओ यावेळेस पूल केलाय. पॉवर पॅक बॅटिंग बाहुबली का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि सांगून दिलंय शांत बसायला मी काय MUCC ओडिसा संघाचा संत नाहीये आणि ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. काय बॅटिंग करतोय जेव्हा बॅटिंग नावाप्रमाणे छाप सोडत असताना या स्पर्धेच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. सहा धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 10. दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. आमचे 7 स्कोरर कालपासून आमच्या समावेश जोडले गेलेत. ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आम्ही पाहतोय प्रेम दुळे आहेत. अगदी अचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून देखील करतात. यावेळेस देखील आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉवर पॅक बॅटिंग. सेकंड इन ए रो ठोकलाय षटकार. दिनू कांबळेचा ब्रँड दाखवणारा अजून एक पॉवर पॅक हिटिंग षटकार. क्या बात आहे. जेव्हा बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळेला आपण पाहतोय क्या बॅटिंग करतोय. बाहुबली त्याच प्रमाणाची यावेळेस पूर्णपणे ताकदीचा वापर करतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॉल यार दादू. ओ अजून एक शेफोलून खेळण्याचा प्रयत्न पॉवरफुल आणि बॉलला केले बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. अजून एक दमदार पॉवर पॅक सलग 6 तिसरा षटकार आलाय दिनू कांबळेच्या बॅट मधून. बादला जेव्हा बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला एका बाजूने तलवार लढत असताना दिनू कांबळेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आणि अंबरनाथ मध्ये आपण जर पाहिलं तर बरेच मोठमोठे स्पर्धा एका जोरावरती एका ताकदीवरती एका हातावरती जिंकून देणारा हा खेळाडू म्हणजे दिनू कांबळेला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्ही त्याला पाहिलं असेल आणि मोठमोठ्या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा दिनू कांबळे येतो ना तेव्हा तेव्हा गर्दी होत असे. असा खेळाडू दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती तेजस ओड नंबर 2 षटक क्रमांक 2. अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. ओड नंबर 2 पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा ठोकलाय एक बाई और दूसरा बाई भी तबाही करते हुए. क्या बात है. लाजवाब बॅटिंग. एक शेर तो दुसरा सव्वा शेर. अजून एक ठोकलेला हा पहिलाच बॉल वरती षटकार. पहिल्या बॉल वरती स्वागत केलंय यावेळेस गोलंदाज तेजस आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 28. 28 ऑन ए बोर्ड. 37 धाव्यांचा अवघ्या आव्हान होतं आणि सध्याच्या घडीला अगदी 1 हँडेड एका बाजूनी तलवार लढवलेत दोन्ही बॅटरने. ओ यावेळेस देखील आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला मिसफील्ड झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. अजून एक आलेला
आज चौकार, नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. आणि आपण जर पाहिलं तर आता 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात आतापर्यंत तेजसने. धावांचा जर विचार केला तर 32 धावा धाव फलकावरती आहेत. 32 ऑन ए बोर्ड. अजूनही 5 धाव्यांची फक्त आवश्यकता. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. तेजस ओ यावेळी स्ट्रेट उडवलाय आणि इथे सामना फिनिश केलाय. बिलाल शेखचा ब्रँड दाखवणारा हा लॉफ्टेड इट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ठोकलेला हा A1 क्वालिटीचा षटकार. MUCC ओडिसा संघाने हा सामना जिंकलाय. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम मालेगाव संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. हार्ड लक. भरपूर चांगला खेळ पाहायला जरूर मिळालाय. आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला द्विशा चेतू रिची निलेश डोंबिवली आणि त्यासमोर फाईट करत असताना टीम मला पाहायला मिळेल MUCC ओडिसा संघ. चला दोन्ही टीमचं कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दुसरी ओव्हर ती धमाका ओव्हर असेल. 4 ओव्हरची मॅचेस तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. कारण की काल देखील आपण पाहिलं क्वार्टर फायनलची मॅच ती 4 ओव्हरची असेल. येस टॉस देखील उडवला. केतन माथेर तिथे आहेत आणि एका बाजूला पवन केने. या बात आहे. तारीफबाई अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. याच्यानंतर अजून यानंतर एक मॅच आहे. त्यामुळे काल देखील क्वार्टर फायनलची मॅच आपण 4 ओव्हरची केली होती. त्यामुळे ही मॅच देखील 4 ओव्हरची असेल. सर येस थोडंसं स्पीडअप करा. आणि टॉस कोणी जिंकलाय? टॉस कोण जिंकला? काय घेतलंय? टॉस जिंकला टीम विशाजिती जितू रिची निलेश डोंबिवली या संघाने. आणि इलेक्टेड टू फिल्डिंगचा निर्णय घेतला टीम